कोरोना व्हायरस संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या परिस्थितीवर आम्ही सर्व नियंत्रण ठेवून आहोत. रोजच्या रोज विद्यमान परिस्थितीचा आढावा घेतला जातो आणि तशाच पद्धतीने आजही जिल्ह्यामधल्या वर्तमान परिस्थितीचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सगळ्यात पहिल्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांदेड जिल्ह्यामधलं सिव्हिल हॉस्पिटल जे बाजूला काम सुरू आहे तिथे साधारण 100 खाटांची व्यवस्था त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याकरता काल जवळपास 2,90,00,000च्या आसपास काल राशी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि आता फक्त 1.5 कोटीची गर्दीसुद्धा मी एप्रिलमध्ये उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून बाजूची जी आपली OPDची बिल्डिंग आहे ती तयार होईल आणि तिथे साधारण 100 खाटांचं लोकांची सोय करण्या इतपत तयारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आज आपण नांदेडचे IMAचे जे पदाधिकारी होते, इंडियन मेडिकल असोसिएशनची नांदेड शाखेचे जे पदाधिकारी होते त्यांची बैठक या ठिकाणी झाली. खाजगी डॉक्टर्सनी सुद्धा आपली सेवा उपलब्ध करून देण्या इतपत तयारी दर्शवलेली आहे. सुदैवाने नांदेडमध्ये अजून एकही पॉझिटिव्ह केस निदर्शनास आलेली नाही, परंतु खबरदारीची उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यामधल्या इतरही खाजगी डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर जे साहित्य लागतं, जसं आपल्याला मास्क लागतात, त्याचबरोबर आपल्याला गॉगल्स लागतात आणि हातमोजे लागतात, प्रोटेक्टिव्ह किट लागते, अशासोबत 7-8 गोष्टी लागतात ज्याचा उपयोग डॉक्टरांना आणि ट्रीटमेंट देणाऱ्या लोकांना उपयुक्त ठरतो. त्याचीसुद्धा मागणी आपल्याकडे स्टॉक आहे, परंतु अतिरिक्त मागणी करावी असाही आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यामधली जी आपली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये जी आपली लॅब आहे ती लॅबला सुद्धा टेस्ट करण्याकरता जी परवानगी लागते आहे त्यासाठी आपण प्रयत्न चालू केलेला आहे. आपल्याकडून त्या लॅबमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी पूर्तता आपण केलेली आहे. तिला रिसर्च जी मान्यता लागते, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च त्याची मान्यता लागते आणि ती मान्यतासुद्धा केंद्र शासनाकडून मिळवण्याकरता ICMRकडून मिळवण्याकरता मी वरिष्ठ पातळीवर केंद्र शासनाकडे सुद्धा बोलणी केली. त्या पद्धतीने ती मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून उद्या टेस्ट करायच्या ज्या आपण आज टेस्टला पुण्याला माणूस पाठवावा लागतो, त्यामुळे पुण्याला न पाठवता नांदेड जिल्ह्यातच ही टेस्ट करण्या इतपत आपल्या विद्यापीठामध्ये जी लॅब आहे त्याचा उपयोग आपल्याला सुरू करता येईल. ती अपेक्षा आहे मला की ते सुद्धा लवकर उपलब्ध होऊन जाईल. वाटतं की आज काही बोलून लोकांमध्ये अधिक घबराट निर्माण करणं योग्य नाही आहे. 14 एप्रिलपर्यंत जी काय परिस्थिती राहते त्याच्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे. त्याच संदर्भाने साहेबांनी सांगावं अशी माझी इच्छा आहे की जर वाढलं तर सुद्धा जर तरवर उत्तर देणं उचित नाही आहे. 14 एप्रिलपर्यंत परिस्थिती सुधारली तर कधी गरज पण नाही पडणार. 14 एप्रिलपर्यंत जी परिस्थिती राज्यात राहील, देशात राहील, त्याच्यावर निर्णय अवलंबून राहील. गेल्या 8 दिवसापासून आज इंडियन मेडिकल एसोसिएशन IMA नांदेड़ के जानिब से एक मीटिंग मंत्री अशोक राव चौहान साहब जो के पालक मंत्री है और कलेक्टर साहब उनके साथ यहाँ पे इंडियन मेडिकल एसोसिएशन के डॉक्टर्स की मीटिंग हुई. उसमें पहले तो इंडियन मेडिकल एसोसिएशन के कमोबेश 750 डॉक्टर अपने नांदेड़ में हैं. वो सारे के सारे लोग OPD बेसिस पर भी काम करने के लिए तैयार है और वो सारे के सारे 750 डॉक्टर अगर ज़रूरत पड़ती है और बहुत इमरजेंसीज आती है तो ये गवर्नमेंट हॉस्पिटल्स में जाकर काम करने के लिए भी तैयार है. अभी नांदेड़ में इतना हाल ख़राब नहीं है. नांदेड़ में अभी तक कोई भी पेशेंट कोरोना का अभी तक कोई पेशेंट नहीं मिला है. लेकिन अगर पेशेंट बहुत ज़्यादा हैवाक मच जाता है और बहुत पेशेंट बन जाते हैं और गवर्नमेंट मिशनरी कम पड़ती है तो ये सारे डॉक्टर मदद करने के लिए गवर्नमेंट हॉस्पिटल्स में जाकर भी काम करने के लिए तैयार है. आज ये भी कहा गया कि डॉक्टर्स के प्रोटेक्शन के लिए जो ज़रूरी चीज़ें हैं, ये जो वायरस है इसके प्रोटेक्शन के लिए एक बड़ा ड्रेस लगता है, मल्टीपल मास्क लगते हैं, कैप लगते हैं, चेहरे को ढकने के लिए एक इक्विपमेंट लगता है, उसको PPE बोलते हैं, पर्सनल प्रोटेक्शन डिवाइस इसको बोलते हैं. इसकी यहाँ पर नांदेड़ में अवेलेबिलिटी कराने के लिए आज रिक्वेस्ट की गई. पालक मंत्री साहब से भी कहा गया, कलेक्टर साहब से भी कहा गया कि ये जो है कहीं
एक डिस्ट्रीब्यूटर के पास ये इक्विपमेंट को रखा जाए ताकि डॉक्टर्स, प्राइवेट डॉक्टर्स भी ले सके, ये गवर्नमेंट में भी ये उपलब्धि हो ताकि डॉक्टर्स जो है अपने जोश के साथ ये बीमारी के लिए लड़ने के लिए तैयार हो कि ये प्रोटेक्शन डिवाइस बहुत ज़रूरी है। और जो डॉक्टर्स जाकर के इस बीमारी के लिए लड़ेंगे तो ज़रूरी है कि उनको भी ये इन्फेक्शन हो सकता है, उसके लिए भी कुछ इंश्योरेंस वगैरह का इंतज़ाम किया जाए और उनके लिए भी कुछ सेफ्टी मेजर्स लिए जाए, इसकी भी हमने आज डिमांड की है। आपको मैं बताता चलूँ कि पूरे नांदेड़ के डॉक्टर्स पूरी जिम्मेदारी के साथ अपने पूरे पेशेंट्स को देखने के लिए पूरे हॉस्पिटल्स खुले रखे हैं, कोई फिक्र की बात नहीं है। सिर्फ हम उन पेशेंट को आह्वान करते हैं, रिक्वेस्ट करते हैं कि जो पेशेंट को छोटी मोटी प्रॉब्लम्स है या शुगर की पेशेंट है, वो हर महीना सिर्फ दवाइयाँ लेने के लिए आता है, तो वो फ़ोन पर कांटेक्ट कर ले, अपना शुगर लेवल उनको बता दें, हम उनको फ़ोन पर भी या व्हाट्सएप पर और फेसबुक पर या फिर इसके ऊपर मैसेज के ज़रिए से हम उनको दवाएं लिखा देंगे। गैर ज़रूरी का हॉस्पिटल में आकर रश ना करें, गैर ज़रूरी का हॉस्पिटल में आके जो है भीड़ ना करें। जिन पेशेंट को सच में ज़रूरत है दवाखाने में आने की, वो हर हॉस्पिटल में आ सकते हैं, हर हॉस्पिटल खुला है, डॉक्टर्स वहाँ पे आपकी सर्विसेज देने के लिए तैयार है। और हम सब लोगों से ये आह्वान करते हैं कि अपने घरों में रहें और ज़रूरत पड़ने पर आप बिल्कुल डॉक्टर्स की सेवा ले सकते हैं, पूरे हॉस्पिटल्स खुले हैं। आज इंडियन मेडिकल असोसिएशन नांदेड शाखा यांना पालकमंत्री साहेबांनी कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीसाठी बोलवले होते। सर्वप्रथम नांदेड IMA तर्फे आम्ही त्यांचे अभिनंदन केले की प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे सुयोग्य पद्धतीने हे सगळी परिस्थिती हाताळत असल्यामुळे नांदेडमध्ये एक सुद्धा कोरोनाचा रुग्ण आज तापावेतो भेटलेला नाही, ही एक अभिनंदनीय बाब आहे। त्यामध्ये आम्ही IMAच्या डॉक्टरांच्या इन्व्हॉल्वमेंट विषयी, म्हणजे IMAचे डॉक्टर हे सरकारी दवाखान्यात जाऊन काम करण्याविषयी आम्ही त्यांना विनंती केली। त्यामध्ये डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट म्हणजे PPE म्हणजे मास्क, कॅप आणि पूर्ण घालायचा ड्रेस अशाची उपलब्धता करून देण्याविषयी विनंती केली, जी की IMAचे सर्व सदस्य विकत घ्यायला सुद्धा तयार होतो आम्ही आमच्या खाजगी दवाखान्यासाठी, फक्त आम्हाला ते अवेलेबल करून द्यावे अशी एक विनंती केली। दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने 50 लाख रुपयाची जी योजना डिक्लेअर केलेली आहे, जे आरोग्य कर्मचारी इन्शुरन्स म्हणजे त्यांना जर मृत्यू झाला या कोरोनाच्या लढाईमध्ये तर त्यांना 50 लाख रुपये देण्याची घोषणा केलेली आहे। तर त्यामध्ये फक्त डॉक्टर्सचं नाव त्यांनी मेन्शन केलेलं नाही, बाकी आरोग्य कर्मचाऱ्यांचं नाव आहे। डॉक्टरसाठी काय आहे हे कलेक्टर साहेबांनी वरिष्ठांना कळवून हे आम्हाला कळवावं अशी एक विनंती करण्यात आली। आणि आमचे जे काही खाजगी दवाखाने आहेत तिथं व्हेंटिलेटर्सचे जे तज्ज्ञ आहेत, म्हणजे जे श्वासोश्वासाचा अडथळा निर्माण झाल्यावर जे काही मशीन लागते त्याचे तज्ज्ञ डॉक्टर आम्ही प्रोव्हाइड करायची आणि पूर्ण लिस्ट त्यांना सुपूर्द करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे। आणि हे समाजसेवेचं व्रत IMA हे सरकारशी खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे। खाजगी डॉक्टरांनी मला वाटतं की 1% किंवा 2% दवाखाने बंदही असतील कदाचित आपल्या म्हणण्याप्रमाणे, मात्र तिथं प्रॉब्लेम हा आला आहे की जे काम करणारे कर्मचारी आहेत, समजा एखादा मालेगावहून येतो, एखादा मुदखेडहून येतो, एखादा जवळच्या पूर्ण्याहून येतो, त्यांना यायची जायची साधने अवेलेबल नाहीत। एखादा जर छोटा दवाखाना आहे जिथे एकच माणूस कामाला आहे आणि तोच माणूस जर आला नाही तर त्या डॉक्टरला शटर उघडण्यापासून सगळ्या गोष्टी करणे हे काही जण करत आहेत, काही जण अनेबल म्हणजे त्या परिस्थितीमध्ये काम करू शकत नाही आहेत। त्यामुळे काही जर रुग्णांना त्रास झाला तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि अनेक म्हणजे 95 ते 98% दवाखाने चालू आहेत याची मी ग्वाही देतो। आणि तसं काय आढळल्यास आपण मला स्वतःहून कॉन्टॅक्ट करा, आम्ही त्यांच्यावर कारवाईसाठी जर कोणी मुद्दामहून करत असेल तर कारवाईसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करू।